श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पायी दिंडी पालखी सोहळ्याचे राहाता तालुक्यातील लोणी येथे अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात आगमन झाले। पालखीच्या स्वागतासाठी ग्रामस्थ, भाविक आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ज्ञानोबा तुकाराम आणि विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या अखंड नामघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। लोणी येथे पालखीचे पारंपरिक पद्धतीने पुष्पवृष्टी, आरती आणि मनोभावे दर्शन घेत स्वागत करण्यात आले। वारकरी संप्रदायाच्या शतकानुशतकांच्या परंपरेचा अनुभव देणारा हा सोहळा पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। टाळ मृदंगाच्या गजरात, भगव्या पताका हातात घेत हजारो वारकरी विठ्ठल नामाचा अखंड जप करत पुढे मार्गक्रमण करत होते। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भक्तिभाव, समाधान आणि विठू माऊलीच्या भेटीची आतुरता स्पष्टपणे दिसून येत होती। आज सकाळी पालखी लोणीहून पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होत असतानाच वरुण राजानं जोरदार हजेरी लावली। मुसळधार पाऊस, थंडगार वारा अशा प्रतिकूल परिस्थितीतही वारकऱ्यांच्या उत्साहात कुठेही कमीपणा जाणवला नाही। उलट पावसाच्या सरींमध्ये विठ्ठलाच्या नामाचा गजर अधिकच दुमदुमत होता। पावसाची पर्वा न करता टाळ मृदंगाच्या तालावर हरिनाम गात, भजन कीर्तन करत वारकरी आनंदानं पंढरीच्या दिशेनं पायी चालत असल्याचं हृदयस्पर्शी चित्र पाहायला मिळाले। वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा विलक्षण आनंद, डोळ्यांतील विठ्ठल दर्शनाची ओढ आणि प्रत्येक पावलागणिक मुखी असलेले हरिनाम हे भक्तीचं अद्वितीय दर्शन घडवत होते। पाऊस त्यांच्यासाठी अडथळा नव्हता, तर जणू विठ्ठलाच्या कृपेचा वर्षावच असल्याची भावना अनेक वारकऱ्यांनी व्यक्त केली। वारकरी संप्रदायाची ही अखंड परंपरा केवळ धार्मिक यात्रा नसून समता, बंधुभाव, सेवा, शिस्त आणि श्रद्धेचा जिवंत संदेश देणारी आहे। देव आणि भक्त यांच्यातील अतूट, घट्ट आणि निस्सीम नात्याचं दर्शन या पालखी सोहळ्यातून प्रत्येक क्षणी घडत होते। विठू माऊलीच्या दर्शनासाठी कोणतीही अडचण मोठी नसते। याचा प्रत्यय मुसळधार पावसातही अखंड नामस्मरण करत चालणाऱ्या वारकऱ्यांनी पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्राला करून दिला। लोणीतील हा पालखी सोहळा ग्रामस्थांसाठी अविस्मरणीय ठरला असून भक्ती, श्रद्धा आणि वारकरी संस्कृतीचा दिव्य संगम अनुभवण्याचे भाग्य स्थानिक नागरिकांना लाभले। काय नाही, पावसाने म्हणजे आमच्याकडे पाऊसच नव्हता। हा पाऊस आला तर खूप आनंद वाटला। पिकांना पाणी नव्हतं, आमची पेरणी झालेली नव्हती। मग पाऊस, आमच्या पालखी निघाली, निवृत्तीनाथाची पालखी निघाल्यामुळे पाऊस पागे लगेच सुरू झाला। आम्ही सगळे आनंदित आहे। पांडुरंगाच्या कृपेने सगळं जग, आमचं सगळं जिल्हा, नाशिक जिल्हा आनंदित झालेला आहे। ऊपर से बरसात गिर रही है, आप पैदल चल रहे हैं, बारिश हाँ, परसत पडो काही पडो तो काय। हाँ, तळेगाव, त्र्यंबकेश्वर तळेगाव तिडून आलो। एवढा पाऊस चालू आहे तरी मग आता आम्हाला पावसामध्ये आम्ही असंच काम शेतामध्ये करतो, आवणीला जातो। आमचे पावसाचंच काम आहे आमची पण। किती पाऊस असला तरी आम्ही त्या पांडुरंगाचं ध्यान करत चालणारच आहे तो, कारण तोच मालक आहे, आपल्याला सगळं पुरवणारा तोच आहे। सगळे एवढे माणसं आहेत समजा, ते त्यांची तोच देणार आहे, तोच आहे का नाही? त्याच्या ध्यानात कोणाचं काही दुखत नाही, काय सेवा भेटते, काय भरपूर सेवा भेटते। खूप आनंद आहे, आनंद सोहळा म्हणजे खूप आनंद आहे। अब तक कितना पैदल चले, कितना किलोमीटर हुआ? आता बरेच झालं, त्र्यंबकेश्वर वर तिकडून निघालो आम्ही। आता पाऊस असला तरी आम्ही चालतच राहतोय, काही दमत नाही, काही नाही, एकदम आनंदात चालायचं।